हरि ओम श्री हरिगुरुभ्यो नमः। नारायणं सुरगुरुं जगदेकनाथं भक्तप्रियं सकललोकनमस्कृतं च त्रैगुण्यवर्जितमचं विभुम् आद्यमीशं वन्दे भवग्नम् अमरसुरसिद्धवन्द्यम्। भयग्रीव हयग्रीव हयग्रीवेति यो स्मरेत् तस्य निस्सरते वाणी जहुनुकन्या प्रवाहवत्। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयम् उदीरयेत्। बुद्धिर्बलं यशोधैर्यं निर्भयत्वम् अरोगता अजाड्यं वाक्पटुत्वं च हनुमत् स्मरणात् भवेत्। आपादमौलिपर्यन्तं गुरूणाम् आकृतिं स्मरेत् तेन विघ्नाः प्रणश्यन्ति सिद्ध्यन्ति च मनोरथाः। सर्वगुरुभ्यो नमः। श्रीमध्वगुरुभ्यो नमः। श्री देवेंद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री सुधींद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री संयमींद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमो नमः। नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता। आम्ही महाभारतांतो येदोळ्तय सूर्यपुत्रे तपती इल्लनी इक्ष्वाकु वंशाचो पुळ्ळो रायो म्हळ्यार कुरू वंशात ते इक्ष्वाकु वंशादकून आयिल्ले कुरूले आनु जावनसूचो संमरणाल विषय तपतीनी संमरणाकची कुरू म्हळ्यार रायो जावचो ते कुरूल निमती हे कुरू वंश म्हण येयले म्हळ्यार अर्जुनाक तापत्य म्हळ्यार संबोधन करतना अर्जुनान म्हाका कितें तूं तापत्य म्हणलें म्हळ्यार कतीर तुगेल पुर्वीक तपतीनी संमरण तांगेल विशय सांगले नारदान हाणें गंधर्वान तशी तपती स्मरणाले वार्डीक हे पुरे विशय सांगले ताका सहाय केलेलो कोणें म्हळ्यार वशिश्टांनी म्हणून म्हणटना म्हाका वशिश्टाल काणी सांगता म्हूण म्हणटा त्या वेळार अर्जुनाक गंधर्व वशिश्टाल काणी सांगतरस वशिष्ठ विश्वामित्रालनी काणी नंदिनी धेनुक विश्वामित्रान अपहरण करून वर्तन त्या नंदिनी धेनुनाची तिका राखून घेतली कशी म्हणून इत्याक म्हळ्यार वशिश्ठान क्षमागुण वापरून घेतला तशी वशिश्ठाल अद्भुत जावन सुची त्या क्षमागुणा निमत जावन ते एक विश्वामित्र तागेले एका पराभव जाली कशी मागीर मुखारसून वशिश्ठाल पूत शक्तील विशय येता शक्तीक एक पंत कल्माशपाद रायो ताणें ಸ್ವಲ್ಪ उद्धटतन करतना शक्तीन ताका शाप दिवन कल्माशपाद रायो तो राक्षस जेवचे म्हळ्यार ताजे मद्दीन तो नरभक्षक राक्षस जेव म्हणून शाप दिला जाल्यार ताजे मद्दीन विश्वामित्रो ते शाप बद्द जाल्यार मुखारसून कल्माशपाद मिगे शिशु जाल्ली म्हूण जाल्यार वशिष्ठ आनी कल्माशपाद परस्पर द्वेष जाल्यार कल्माशपाद तागेले शिशु जाल्यार ताका लाभस अन्य कसं म्हळ्यार वशिश्ठ कशी पुणी त्या कल्माशपादा वयर कोप येवका जेवो कल्माशपादा वयर म्हणणे ताका त्या क्षमागुण श्रेष्ठ श्रेष्ठ म्हणत पुरे जन 3 लोक होगळसीत वशिश्ठाल गुणाक ताका कोप हाडोका म्हळ्यार एक उद्देश रे विश्वामित्रो तागेले एक समर्थकीन एक किंकर म्हळ्यार राक्षस आह्वान करून शक्तीले शाप कोणा मेळ्ळा पळय ते कल्माशपाद रायो तागेले आंगा भितर सर्व म्हूण आज्ञापन केलें जल्वे किंकरान ते सर्वक जाल्ले एक जावन विश्वामित्राला आज्ञा अनेक जावन शक्तीक ताप शापाचे एक प्रभाव येस पळय नरभक्षक जावन तो थंय मेळ्ळो कल्माशपादाल आंगांत किंकर राक्षस सर्वलो म्हूण कळ्ळी नंतर आनी कसं जावका ते पळय जतर वता म्हूण विश्वामित्रो त्या अरण्य सोडून विंगडकडेन चमकला हांगा किंकरान प्रवेश केलेलेची कल्माशपाद आंगान तो राक्षसान प्रवेश करचें म्हळ्यार मागीर ताका तो रायो कसकसा जल्ला ताका शाप येयलो हे पुरे वीस हांव राय जावन आशिल्लो म्हाका शापान आतां हांव नरभक्षक राक्षस जाल्यार हे पुरो विसरून गेलो ताका जल्वे त्यांचे वेळाक एकलो तानेता बूक जाता एक ब्राह्मण तो एक कल्माशपादात राक्षसान तागेल्या शरिरात प्रवेश केला जाल्यार तो राक्षस जायनी पळोवच्याक तो राय जावन वच तो येवन रायाला सांगता म्हाका जोर भूक जाता रस म्हाका मांस भोजन जेवका म्हूण सांगून
कडे जैत तू हांगा राब म्हाका थोडें काम सावरण्य आयलां न्हय नगराचें मुखाल नंतर तूं कसो इच्छ केला ते आहार पळय जेवयता म्हूण सांगलें मागीर कल्माशा पादाक विसरून वता तो कोण म्हणून विसरता ताका त्या राक्षसाल प्रेरणेन ಆಹಾರ ಅಪೇಕ್ಷೆನ ಬ್ರಾಹ್ಮಣ ಇಂಚಿರಬ್ಲ ಕಲ್ಮಾಶಪಾದ ಸ್ವಲ್ಪ ವೇಳು ಎಕಡೆ ಗುಂತ ಕಡೇರಿ म्हणटना अरमने वचून मेळ्ळा तो ताका ब्राह्मण आसलें उडगां सुना विसरून गेला कितलो वेळ जाल्यार ब्राह्मणाल उडगास येयनी मध्यरात्रीन तूं जाग जाल ताका जाग जावन ब्राह्मणाल उडगास करता आनी ताका यो एक ब्राह्मणाक हांव आहार दिता म्हणलेलें चुकलो ना हांव राय जावन तें उतरांत म्हणून आनी रांदप्याच्या सांगता पळय अरण्य आमचे कडेन बस थंय एकलो ब्राह्मण आसा ताका मांस भोजन जाय म्हणलेलें ताका दिवका म्हणून कळ्ळें कडेरी पळयल्यार वय ब्राह्मण राखून बसला जाल्यार रांदप्याक ब्राह्मणान खावचें योग्य मांस मेळ्ळेलें ना पळय आज आतां आमकां आश्चर्य जावचें पुरो ब्राह्मण मांस कातलेचें हें त्रेतायुग कृतयुग तदनपुरे विशय त्या वेळाक ब्राह्मण मांस खातलीची म्हूण सांगून म्हणटाची आतां कलियुगांत तूं ब्राह्मणांक मांस वर्ज्य आसुनी मेळ्ळेलें मांस खाताची जाल्यार त्या वेळाक ब्राह्मण तांणी ते सोंसो हरीण हाजे परे मांत्र सादू प्राणी म्हणटा पळय सादू म्हळ्यार मांसाहारी प्राणीचे मांस खायनाशिल्लीची सस्याहारी प्राणीचे तांतूय सोंसो डियर ताजी मांत्र खावचें म्हूण सांगून म्हणटा आशिल्लीची जेवो तें मांस ताका मेळ्ळें कोणाक कल्माशा जालें रांदप्याक तो वचून राया लागीं सांगलें की ना मांस म्हणून जाल्यार भितर किंकर आसना राक्षसो रायाक तो कसो सांगता म्हणून वतना कडेन रे रांदप्याच्या बिश्टीत की मांस मेळ्ळें म्हणून मेघाला सांगच्या येवचें खंयचें मांस मेळ्ळें व्हडणें मनशाक डिश मारी ताजें मांस रांदप करून ब्राह्मणा दी वसा वपास आंगरपचें नाका म्हणून ताण वपास कसो न्हय उरलोचें ताका गोस चुकी नर मांसांनी खावचें न्हय इतें म्हळ्यार हाक्कात भितर आशिल्लो किंकर तो नर मांस भक्षकू तो तेंचे सांगता ताका कसो जाय तेंचे सांगता कळ्ळें जाल्यार तो कसो करता वापस उरलोचें जेतवें ना आनीक उतर उलयलें राय खंय म्हाका मारतकी दीश मारतकी ताका भंय तो सीदा मरणदंडन दिवचे कडेन वता अरमनेन तूं कडेन थंय वतना थंय मनशां मारून घालतात न्हय मरणदंडन दिवन तसलें एक मनशाल शरीर मेळटा ताका थंय दुखून तें मांस काण हाडलें ब्राह्मणाक रांदप केलें हें मांस व्हरूंक रांदप केलें रांदप करून रायान सांगलां हांव तागेलें काम करचें स्वामी कार्य म्हाका रायू देवशी हांव कसली चुकी करतर ना म्हूण म्हणलें तागेलें मनांत तशी कार्य करतरच म्हूण म्हणलें भंय ना ताजे खातीर तो नुतो बेसलो तागेलें इतलें ताण रांदप केल्लें आनी अन्न आनी रांदप घेवन वचून ते तपस्वी ब्राह्मणाले चमकल कळ्ळें रे तो ब्राह्मण कितलो एक नमने योगी म्हूण म्हळ्यार कितले सामर्थ्यक आशिल्लें म्हळ्यार लाग घेतना ताका कळ्ळें की नर मांस म्हूण तेमय अभक्ष्य भोजन ते वय रायान अभक्ष्य भोजन म्हाका पेटयलां न्हय अभक्ष्य जेवण आशिल्लें आमी खावचें नज आशिल्लें ब्राह्मणा जोर कोप येयलो खंय वांट हात पाय पुरे खडखडे तरस दान केड चाबून तो सिडील मारल्यावर एक शाप दिली खंय हो रायो पुर्वापर विवेचना करनी तवळ दुखून म्हाका बसयला हांगा रांदप पेटयता म्हूण सांगून आनी तो म्हाका अभक्ष्य भोजन पेटयता रसवें आजी दुखून त्या रायाक ताणें म्हाका म्हूण कसलो अभक्ष्य पेटयला पळय ताजे वयरीची आश जावन तेंचे खावो म्हणून ताणें सांगलें पळय शक्तील शाप आशिल्लें जाल्यार ते शाप लागूक स्वल्प समय आशिल्लो कितकी जाल्यार असल पुरे काम केल्लें पळय ते राक्षसाल निमिती कुडले ताका शाप लागलो गे कल्माशा पादाक सुरवे शाप शक्तीलो दोनी शाप ह्या ब्राह्मणालो हाजे मध्येन तूं सांगता म्हणून ना कसो न्हय एक राक्षस हांगा भितर रिगला तिनी होड विशय जाल्लो हांगा वय कडेरेत रायाक संपूर्ण विसरून गेलो तो कोण म्हणून हांव कल्माशा पाद रायो
प्रजारक्षण करचें मिगेल धर्म तपस्वींक ऋषी महर्षींक गौरव कोरका हे पुरे क्षत्रियाल धर्म ताका तो रायो हांव क्षत्रिय म्हणलेले विसरली जाल्यार आनी कसो करोस न्हय कडे रे दोळ्या दिशिल्ले मनशांक पुरे भक्षण कोरका म्हणलें लेक ताका मनांत येयलें कोणेंय जेवो येद्रा मेळ्ळेले मनशां पुरे खावचें म्हूण अरमने दुखून भायर चमकलो इतकी पुण्य अरमनेन तुल्या पुरे जना खायन ताण मागीर अरमनेन दुखून चमकलो खंय खंय भोंवतरस एक तपोवना वचून पावलो थंय शक्ती बसला शक्ती पडले कुडले शक्तीन ताका शाप दिला म्हूण म्हणलेले विशय ताका विस्मरण जाल्लो आतां तो शक्ती तपस्वी म्हूण म्हणलेले विसर न्हू ताका भितर राक्षस न्हू नरभक्षक ताणें सांगले बरी त्या शक्तीक म्हणटकय कडे रे बाय ताका मना आस नरभक्षक ज्या म्हणलेलें जे रे विस्मरण हें जाता ताका घडी भितर ताका उडगासूय जाता घडी भितर विस्मरण जाता ताका खाता म्हूण सांगून मध्य धांवन वता शक्ती लागीं वतन पळयल्यार रे शक्ती भितर आशिल्लो कल्मश पदराय थोडोच नव्हतो कितलो जाल्यार रे ताका उडगास जालें तूं न्हू म्हाका नरभक्षक ज्या म्हणलेलें सगळें तुका खाता आनी आतां दुखून नरभक्षक जिवन सुरू करता म्हणालो न्ही शक्तीक अवकाश ना थंय कसले उल्लोचे कसले अवकाश ना कळ्ळें कल्माशपादान शक्तीक संहार केल्ले गिळूय सोडले जल्वे विश्वामित्र सूत्रधार हाका बैबे जाल्यार रे तृप्त जल्वे तो ना वशिश्टाले वरलेले चेडवांक पुरे जना खा म्हूण सांगून राक्षसाक भितर आशिल्ले ते किंकराक आज्ञापन केलें की कडे कल्माशपादो ते आश्रमा भितर रिग्गून थंय आशिल्ले शक्तीले भावंड 99 जन शक्ती समीत 100 जन जल्वे पुराय जना संहार केल्ले गिळून सोडले गे आतां विश्वामित्र लेखतके कशी वशिश्टू बारी व्हडलो क्षमा गुणाचो म्हूण सोडता हें कल्माशपादाक आनी की शाप दिता ना लासून घालता की ना शापान पळया हो पेता ना म्हूण म्हाका पळोवन पडका म्हूण जाल्यार पुत्र शोक म्हळ्यार निजावन व्हड शोक ते आमी मोरतय आमकां कसले एक पुत्र शोक जाल्ली म्हूण जाल्यार आमी मोरतय आमगेले म्हापशी आसता ते विंगड खंयची दुख्खा दुखूनय बिडगड जाप येता जाल्यार पट्टा जाल्ले चेडवांक कळून घेवचें म्हूण म्हळ्यार पळय ताजे तितलो व्हड शोक ना विश्वामित्रान कुतंत्र केल्लें मिगेल चेडूं पुराय नाश जालीची म्हूण वशिश्टाक कळ्ळें एक चेडवे न्हय 100 जन चेडवांकय नाश केला ना म्हण आपोवच्या कोणेय ना वशिश्टाले दुख्ख कितलें म्हूण कोणेय आलोचना करूं साध्यस की कडे रे विश्वामित्राल निमती इतली जाल्ली म्हूण कळ्ळ्यार वशिश्ट विश्वामित्राल वयरी कोप्पनी कय पुत्र शोका दुख्ख सैसून घेतली कय तेगेले विरोधी जावन आशिल्ले विश्वामित्राले वंश निर्मूल करचे बदलाक ताणेची प्राण काळून घेवया म्हूण तागेले मनांत दिसलें कळ्ळें विंगड कोणें जाल्यार कोण तांकां तशें केलां तांकां श्रापितात न्हय जाल्यार हो तशी करनिके हाणें आपण जीवकाण घेता म्हूण सांगून लेखले म्हळ्यार वशिश्टान दुख्ख सैसून घेतले बे म्हूण म्हणलेले एक विशय कोणाकय सैसून घेवचें जायना तितलें दुख्ख जाल्यार तें दुख्ख आपणालेची आपणान भोगता म्हूण सांगून कोणाले वयर काणी पळते दुख्ख त्यांनी जाल्यार तागेले मनांत येयलें की हांव क्षमा गुण प्रधान जावन करून घेतला केन्नाय जो एक न्हय एक दीस मनांत दवरलेले दुख्खाक न्ही भायर येवन विश्वामित्र नाश जावो म्हूण म्हणलेले कुत्तर मिगेल जिब्बे दुखून आयल्यार सगळे कुशीक वंश नाश जाता ताजे खातीर वशिश्टान निर्धार केलेलो आसच्या पुरो हांव जीवकाण घेतल्यार रगले ना म्हूण जाल्यार जीवकाण घेवची कशी 10-15 विधान नावे न्हय जीवकाण घेवच्याक कडे रे वशिश्ट लेखता खंय तर पर्वतार दुखून तो उडकी मारया मेरू पर्वतार राबलिंचके थंय दुखून तो उडकी मारली खंय कडे रे तांगेले योग शक्ती की कसं की त्या तांणी पोडकाशीर फातरारी पडल्यात तांणी जाल्यार कापसां उंडू शिजल खंय त्या फातर कळ्ळे खंय तरी म्हूण म्हणल्यार फाय त्या फातराक दिसले खंय फाय हे जनान पुरे हे फातरार वशिश्ट पोवण जीवकाण घेतिले वशिश्टाल देह चुरचूर जालेले तशें न्ही म्हणल्यार म्हाका अपवाद येता म्हूण फातर वग्गी
कापसावरी मृदू जलकय जलव्या वशिष्ठाक भारी बेजार जलो परवा आत्ता वयच्यान उडकी मारला रे मिगल प्राणवचनी नव्हे म्हण अरण्यांत एकडेन उज्जू जळतर शिलके जलव्या काडगिच्चू म्हणतात तका तंत प्रवेश करूया म्हण तंत प्रवेश केलके सगळे काडगिच्चू निवून गेला रे वशिष्ठा कसले जैनी तंगेल तपशक्ती ते तंगेल अंगावयचे केसु समित उंचाणीक जोळण वचनिकी जलव्या वशिष्ठाल विशयांतो अग्नी थंडू जाल्लो म्हण म्हणटाचे इत्याक म्हण म्हळ्यार आतां एक करंट मारतना सामान्य जन मरताची जाल्यार त्या करंटा पशी चड शक्तिशील जन तशी वशिष्ठाल शरिरांत योगशक्ती चड आशिल्ली न्हय तेश जावन कसलेय जैन तांकां म्हणटाचे मागीर कसो करचें पुत्रशोक हृदयांतो उज्जुशी जळतरस कसं करचें म्हणून कळनाय वशिष्ठाक अगाध जावन वचचें समुद्राल्या चमकलीचे समुद्रापुणी पडल्यार मरतलो म्हूण सांगून गळ्या एक व्हड फातर बांदून घेतलो समुद्रा भितर उडी मारली तांणी समुद्र राय तो देव न्हय मे वशिष्ठाल हत्ये म्हळ्यार ब्रह्महत्ये फाय पुरय जन समुद्र रायान ब्रह्महत्ये केल्ले म्हूण म्हणल्यार म्हणाल भैयानाची तो कसो करता समुद्र रायो तागेल पडला ना वशिश्ठाक तीरार व्हरून घालता खंय वशिश्ठाक खंयचे रितीरी मरण प्राप्त जायना न्हय कसो करचें म्हूण आश्रमा चमकली तांणी आश्रमा भितर वताची कसो आसता आश्रम खाल खाली 100 जन चेडूं ಸ್ವಲ್ಪ जनान होम करचें ಸ್ವಲ್ಪ जनान पूजा करचें ಸ್ವಲ್ಪ जनान पाठ प्रवचन करचें सगळे आश्रमांत केन्ना चमकले रे 100 चेडूं आले बरी जनान एकडे तेकडे गून वचचें कोण ना खाल 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 आश्रम तांकां दुख्ख इलेची कितली जाल्यार वैव्यात दुख्ख जत्त वय न्हय कसो तपस्वी जाल्यार कळून घेतील काही सान विशय न्हय न्हय कडेन थंय आश्रमांत एक क्षण राबूचें की हांव आसना विंगड खंयचे रितीर पुणे मिगल प्राण कळून घेवका म्हूण सांगून थंय दुखून चमकलीच खंय एक न्हंय दिसली भरती उदास व्हळत कांय पुरसत ना त्या कितली भरला म्हळ्यार उदक ताजे न्हंयचे फोर्साक उदकाचे रभसाक सायडा आसूचे वृक्ष मूळ मूळ समीत निकळान व्हरतरच खंय उवार आयल्या बरें ताका दिसलें की अंतपुणी उडकी मारया म्हूण सांगून तो कसो करता बल्लीन सगळी अंगाक हातपायो पळय योगशक्तीन म्हणतला आतां न्हंयत पळोवन हातपायान पोवचें काय नचे म्हूण सांगून वाल्लीन सगळी आंग सुतवान घेतली आनी तांचे भितर उडलीची जाल्यार वशिश्ठाले आंगाक बल्लीन बांदिल्ले कट्ट पुरेस न्हय ते न्हंयची फोर्साक पुरे सडल जावन मेकळून गेलो वशिश्ठ न्हंयचे दडायन पावलीची कडेन रे तांकां कसो केला रे मिगेली इच्छा पूर्ण जायना तांकां दुख्ख जातरस बेजार जातरस जाल्यार त्या न्हंयक तांणी विपाशा म्हूण नांव दवरताचें विपाशा म्हळ्यार विपाशा म्हळ्यार कसो न्ही पाश नाश केलेली न्हंय तशें जावन विपाशा म्हूण सांगून नांव दवरून वताचें पंजाबांत ही न्हंय आतां येस जाल्यार मागीर तांणी खंय 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 सकट भोंवतर वचची रान मेळ्ळें पर्वत मेळ्ळो न्हंय मेळ्ळी दड मेळ्ळें समुद्र मेळ्ळें एक कडेन करून एक कडेन एक वतर वचचें कडेन एक न्हंय मेळ्ळी खंय हैमावती म्हूण तांचे भितर भोर क्रोकोडायल म्हणटा पळय आमी सिसडी तिमिंगील पुरे भोर न सांग कळ्ळी तें तांचे भितर सिसडी तिमिंगील पुरे आसा म्हूण अंतपुणी पडया हें सिसडी तिमिंगील पुरे आमकां खावन दवरत न्हय म्हूण सांगून तांणी कशें केलें न्हंयत उडलीच उड्डून जेतना कसं जालें पळया सा तमग्नी समम विप्रम अनुचिंत्य सरिद्वरा शतदा विदृता यस्मात् शतद्रु इति विश्रुता म्हळ्यार त्या न्हंयची देवी आस न्हय ह्यो सादारण ब्राह्मण न्हय अग्निपशी तेजस्वी ब्राह्मण म्हणून कळ्ळी कुडले ताण बुड्डूनच तांतो म्हाका नांव येता कळंक येता म्हूण सांगून ती न्हंय 100 गटल्यान छिद्र जावन
हुळूशूर जलके कडेरी वशिष्ठान पडलेल्या जागेर उद आसवेताय नंचिना 100 छिद्र जावन 100 दिक्कान होळण वतना एक न्हंयची उदक 100 न्हंय जावन होळण वतना उदक काही असते 100 सिळू जेतना उदका पात्र उणी जेतना कडेरी ते वशिष्ठान पडलेले जागांत उदक वरनी ते न्हंयक शतद्रू म्हूण नांव जालें वशिश्ट उठयलीच काही वैरी आनी हांव काय मिगल प्राण काळवून घेवचे देवा खुशी ना कितकी म्हूण सांगून त्यांनी वापस आश्रमादी कडेची गूण चमकलीची म्हूण कितले की पर्वत अरण्य न्हंय सकट दांटून आनी मिगल आश्रमाक वचा म्हूण येतर आसतना शक्तील बायल अदृश्यंती म्हूण म्हळेली पाप सून वशिश्ठाली ती तांगेल म्हापशी येईल के कडे तिणें लागीं येता वेदघोश ऐकपडतरस कडे वशिश्ठाक आश्चर्य जालें की कोण म्हाका अन्सर सून येतरस म्हूण सांगून गून पळयताची कोणें दिसना वापस मुखार वतरसाची वापसय तशी शब्द ऐकपडता कळवे कडेर कोण मिगल म्हापशे कोण येतरस म्हणून वता वता निमगी ताकयताली तेदन ती सांगता काही सदा तपश्चरण करचेशिल्ली हांव शक्ती मारशील बायल अदृश्यंती आजी निसहायक जावन तुमगेल म्हापशे येतरस म्हूण कडेर वशिश्ठ निमगी चेरडा शक्तीन सांगल्या वरी इतली चंद करून वेदपाठ कोण सांगतरस म्हणून तेदन ती सांगता की तुमगेले चेरडू शक्तीले तुमगेल पूत शक्तील चेरडू मिगेल उदरांत आस 12 वर्ष जाले 12 वर्ष दुखून ते चेरडू मिगेल गर्भांतू आस तेचे चेरडू वेदघोश सांगता वशिश्ठांक भारी संतोष केलो की आमके एक वंशोद्धारक आस म्हूण जालें न्हय म्हणून तांकां संतोष जावन आत्महत्या करून घेवचे नाका ते चेरडाकत योग्य संस्कार आनी दिवका जाल्यार आमी आसूं का सुन्नेल वटो म्हूण सांगून सुन्ने काही घेवन संतोशान तांगेल्या आश्रमादी कडे वतरसाची अर्जुनाले गंधर्व काणी सांगतरस आश्रमाक वतर आसतना अरण्य प्रदेशांत ते कल्माशपाद बसला म्हूण कळवे पळयलें तांणी हाका वापस 2 जन मेळ्ळीत न्हय खावच्याक संतोशार धांवन येता हांकां खावचे खातीर कडेरी वशिश्ठा लागीं वशिश्ठा बहीण जेवची ना ब्रह्मर्षिताली जाल्यार ती भिल्ली काय कोण अदृश्यंती ती म्हणाली काही वशिश्ठांक हे तपस्वी तुमी म्हाका पित्र समान पळय तो राक्षस येतरस पळय व्हडले कुरुक्काचे गेल्लो घेवन आमकां मृत्यू जेवची तशी येतरस तुका पुरे गोतस कळ्ळें तो कोण कसली तूं म्हणी गोतसच्या पुरो तुका जाल्यार तुका सोडल्या रे ये आतां हांगा कोणय नात न्हय हे राक्षसाक कसले करतले म्हाका तुची गत येत म्हाका भंय येतरच हे पापिश्ट राक्षसाल निमती खंडीत यो आतां आमकां 2 जाणां काही खत्त कितकी म्हूण म्हणटना वशिश्ठ सांगता भिवू नाका तूं भिवचें कारणय ना त्या राक्षसा निमती तुका कसले भंय ना तुगेल्या द्राक कोणा राबला म्हूण तूं पळयत पळय तो राक्षसूय न्हय तशें जावन राक्षसा निमती तुका भंय प्राप्त जाला म्हणूय ना तो निचावन कल्माशपाद म्हणल रायो ताका मिगेल शापा निमती तो असल भीकर स्वरुपारे अरण्यांत भोंवतरस कडेरी आयलो तो कल्माशपाद लागीं येवन ते मरशिल्ले नेदर्शनतील वैरी पोडका म्हूण म्हणटनाची एक हुमकार दिली की वशिश्ठान हागेल हुमकाराकची तागेले आरबट पुराय नाश जाल्ले म्हळ्यार भिवन कंपलो तो एक पंता जाल्वे तेद भितरी मंत्रपूर्वक कमंडलूचे उदकान त्या रायाल वैर संप्रोक्षण केलें की आनी ताका ते राक्षसत्वा दुखून विमोचन केल्लें इतली जतन 12 वर्स जालां ते राक्षस जावन कशें कल्माशपादान 12 वर्स जालां आतां ते मंत्रपूर्वक मंत्रपूत जावन आशिल्ले कमंडल उदकाचे प्रभावान विश्वामित्राल निमती ताका लांगा सरवल किंकर म्हणल राक्षसूय राया लांगांतू ना जल्वे ताकाय साध्य जायनी कित्याक म्हळ्यार तितले मंत्रपूता उद्दा पडला मंत्रपूर्वक जावन सुची उद्दा पडला पवित्र जावन आशिल्लें उद्दा पडला तांकां रबू जायना पवित्र जाग्यार मंत्र राक्षसांना निबोवचे राक्षसांक पवित्र जागो जायना तशी त्या वेळार कल्माशपाद रायो कितली तेजस्वी जाल्लो म्हूण म्हणल्यार खंय
दिव्य तेजसान त्या व्हड अरण्यान तो तागेल उजवाडोचें अरण्यान तितले काळका अरण्यान तागेल उजवाडो येयल की कडे रे ताका पुरे उडक आसलें हांव कोण कसो जेवनाशिल्लो हांव कितले वेळ कशें भोंवतर आशिल्लो त्या पुऱ्या ताका मना येवन वशिश्टाक साश्टांग प्रणाम करता आनी म्हणटकी वशिश्टा हांव 14 साल पुतू तुगेल शिष्य म्हाका कसो गेलेलो पुरे उडगास येयले तुका आतां संतोश कोरका जाल्यार रे तुका प्रसन्न कोरका जाल्यार हांव कसो काम कोरका सांग तुवें म्हाका म्हूण म्हणटना तो सांगता की राया तूं केलेलें कसलें ना कसलें जाव काम म्हूण आसता दैव प्रेरणेन दैव चोदनेन तूं पुरें केल्लें हांवें तेंच रितीर केल्लें हें जगत्यान तो हांव करचें तूं करचें कसलेंय ना पुरें जावका आशिल्लें कंच कला कसो जावका त्या प्रजा तर वता आतां कसलें करूं ना तूं राजधानी मस प्रजेंक धर्मान पालन करी जाल्यार एक विशय उडगस असो ब्राह्मणम तू मनुष्येंद्र माममम स्माहा कदाचन ब्राह्मणाल निंदे ब्राह्मणाक कसले दोश केन्ना काही करूं नका उडगास असो म्हूण सांगून वशिश्ट सांगताची 14 म्हळ्यार कल्माशपाद रायो सांगता हांव आनी केन्नाय ब्राह्मणान निंद करना म्हाका कळ्ळां हांव करची चुकी म्हूण सांगून इतले व्हड विशय जाल्ले नंतर वशिश्टा हांव तशें करचें म्हूण आसमें न्ही म्हूण सांगून सांगता तो वशिश्टा लागीं चुकी मागता आनी म्हणटा की वशिश्टा म्हाका एक अनुग्रह कोरका तुवें म्हाका एक योग्य पुत्र संतान जावका म्हूण सांगून आशस इत्याक म्हूण म्हळ्यार इक्ष्वाकू वंशाचे पित्राचे ऋणा दुखून आमी मुक्त जावका जाल्यार म्हाका एक वंशोद्धारक जावका तशी आनी अशी तशी कसो की चरडू नाका इक्ष्वाकू कुलाचे गुणरुपाक सकडी अनुगुण जावन आसूचे इक्ष्वाकुला अभिवृद्धीक तो पळोवच्या चंदू येसो का ताका रूप येसो का ताका सच्चार येत्र येसो का गुण येसो का तसो एक पुत्र म्हाका अपेक्षस कळ्ळें तशी पुत्रहीन जावन आशिल्लें म्हाका पुत्रवंत करतावें म्हूण वशिश्टाक आतां कल्माशपादालय निमती ताका वतसून विधिचोदने कसलेच चप्र विश्वामित्रालय निमती दोग जनाल निमती वशिश्टाक कितलें दुख्ख जाल्लें जाल्यार तागेले मनांतू ताणें आतां कल्माशपादान माफी मागतना जाल्यार वशिश्टाल मनांतू अयो हागेल निमतेशी जाल्लें म्हूण म्हणलेलें एक चोरू मनांतू ना आशिल्लें पळय तितलें शुद्ध अंतकरण रायो वंशोद्धारक जावन आशिल्ली एक चेल्लो जावका म्हूण प्रार्थना केल्ली कुडलें त्या वेळार तांणी जायत तुका एक चांग पुत्र जेवता तसलो अनुग्रह कोरया म्हणून ददामी म्हूण म्हणलें की तांणी मागीर अयोध्या नगरीक कल्माशपादाल रमणी थंय न्हय अयोध्या नगरीक वशिश्टो कल्माशपादा वटो चमकले कडेन थंय वशिश्टाक 12 वर्ष पर्यंत रायो ना गुरू ना अयोध्येचे नागरिकांक भारी संतोष रायाकय गुरूकय भारी छंद करून आनंदार स्वागत करताचे कडेन थंय अयोध्या पट्टण प्रवेश केले नंतर वशिश्टाले सेव करता तुका लायक एक संपन्न चरडू जाता म्हणून तशीची वशिश्टाल अनुग्रहा निमती ती गर्भिणी जाल्ली वशिश्ट म्हणटाची तुका चांग एक चरडू जाता म्हूण सांगून आनी आश्रमा वताची कितले वर्ष जाल्ले राणीन गर्भधारण करून चरडू जन्माक येयनी राणीकय भारी बेजार कय पट्टा वयर पात्रान कुटून मारून घेवन चरडू बाळे भायर येवो म्हूण लेखचें कितें पात्रान मारतरी 12 वर्स गेला 24 वर्स नंतर एक चेल्ले चरडू जाल्ले ते चेरडा हिण पात्रान केन्नाय गर्भ कुटूचे आशिल्ले देखून अश्मक म्हूण अश्म म्हळ्यार पात्र अश्मक म्हूण ताका नांव दवरलें मुखारसून अश्मकानाची कितले की वर्ष पर्यंत अयोध्या नगरी ताणें राज्यभार केल्लें म्हूण म्हणलेलें आमी पुराणांत पळयताची हांगा त्याच वेळ अदृश्यंतीन म्हळ्यार हें कल्माशपादाल हांगा वशिश्टान वतना तिका आश्रमाक राबोवन चमकला न्हय थंय पळय वशिश्टान थंय वचून 24 वर्स नंतर अश्मक जाल्लो
हांगा आश्रमांत ताजे पयशी पुढे 12 वर्स दुखून ही गुरबिणी कोणा द्रश्यंती तीन सांगोस ना वशिश्टालय 12 वर्स दुखून चिरडाक हांव घेवन भोंवतर आसा म्हूण कडेन हांगा आश्रमांत ಈಗ एक ಚೆಲ್ಲ ಚೆರಡು ಜಲ್ಲೆ ಭಾರಿ ತೇಜ ಪುಂಜ ಚೆರಡು ಪುಳಚಕ್ಕ ಶಕ್ತಿ ಮಹರ್ಷಿಲ್ ಮಣಕೇಚಿ ವಸಿಷ್ಠಾಂತಕ್ಕ ಪರಾಸುಹು ಸ ಯತಸ್ತೇನ ವಸಿಷ್ಠ ಸ್ಥಾಪಿತೋ ಮುನಿ ಗರ್ಭಸ್ಥೇನ ತಥೋ ಲೋಕೆ ಪರಾಶರ ಇತಿ ಸ್ಮೃತಃ मळरी वशिष्ठान मोरका म्हणून इच्छ केलेले एक वंशोद्धारक मी गेले सुन्नेल पट्टा असं म्हणून कळली कुडले मोरची इच्छा सोडलेली नव्हतानी ताजे खातीर चरडाक पराशर परासू स येतस्तेन परासू म्हणून दुखून पार केलेलं ताणें म्हाका म्हणूच पराशर म्हणून नांव दवरलें पराशरू जन्मायांत लेगून ताका बाप अज्जू म्हणून गोतना वशिश्ठ ताणें वशिश्ठाक आन म्हणून चापोचके ओढजे तरी तशीची अन्ना अन्ना कोण संबोधन करचे ताता 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 म्हळ्यार संस्कृतांत तूं आन म्हूण कळवे तशी वशिश्ठूची बापूस म्हूण लेखला वशिश्ठाक वशिश्ठ बापूस न्हय आज्जो म्हूण म्हणलेलो विशय ताका गोत्तू ना अन्ना अन्ना म्हूण आपयतना तिका दृश्यंतीक बारी बेजार जावचके शक्ती उडगाशावन तीन रडचिके कडेर एक दीस अदृश्यंती चरडाला सांगतकय पळय मातात तात तातेती ब्रूह्येनं पितरं पितुः रक्षसा भक्षितस्तात तव तातो वनांतरे चरडा तूं अन्ना 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 म्हणून तूं कोणा आपयतर सुगोतस्वे पितरं पितुः तुगेल अन्नाला अन्ना आपयतर स तुका अज्जो ताका अन्ना अन्ना म्हणूक चरडा अज्जा म्हणून आपय तुगेले चरड तुगेल अन्नाक रक्षसा भक्षितः तव तातो वनांतरे तुगेल अन्नाक रण्यात एक राक्षसान खाल्लेलें म्हूण म्हणलें मागीर रडली की आनी म्हणली की केन्नाकय तूं हाका आज्ज आन म्हणू का आज्ज म्हणू आपय तूं आना म्हण आपयलें म्हाका दुख्ख जाता पराशराके बारी दुख्ख जालें की तशी कोप येयली की मेगेल अन्नाक राक्षसान खाल्लेलें वे आजी आव तो राक्षस खंय आस म्हूण पळोवन ताकाय साध्य जायना सर्व लोकय विनाश करता कुडले चरडान प्रपंच विनाश करता अन्नालो भक्षक मेळना नातले म्हूण म्हणलेलें आयकून उठान येयलीची आनी चरडाक दर्भासाना लागीं तांगेले दर्भासाना लागीं बसयली की आनी म्हणलें की चरडा आपळे तुका एक काणी सांगता फुडली कालांत कृतवीर्य म्हूण म्हणलेलो एकलो राय आशिल्लो तो भृगु ऋषील शिश्य सोमयागनी कोरून यथेच्छ दक्षिण दित आशिल्लो मागीर तागेलो ऐश्वर्य पुरे काण ते भृगुवंश संभूत ब्राह्मणांक ताण म्हणटिले म्हूण म्हणटाच ಸ್ವಲ್ಪ काळ नंतर तो कृतवीर्य रायो स्वर्गस्थ जलकी तदनंतर कोण सिंहासनाचे आयल्यांचे पळय तागेले नंतर तांकां पळय दुड्डू ना इतका म्हूण म्हळ्यार कृतवीर्यान सर्व दुड्ड काण ब्राह्मणांक दिल्लेले न्हय आतां कृतवीर्याल नंतर वयरचे पिळीचे जन आतां दुड्ड कशें संपादन करचें म्हूण म्हणलेलें आलोचन करतर आसाची तांकां कळ्ळी की भार्गव वंशाचें म्हळ्यार भृगु ऋषीले पुराय दिला म्हूण सांगून सर्व ऐश्वर्य भृगु वंशाच्यांक ताणें दिला म्हूण सांगून कळ्ळें भृगु वंशाच्या लागीं आसम आतां त्या ब्राह्मणा लेकीचें मी भिक्ष निमगुचें म्हूण त्या कळ्ळें कुडले भृगु वंशाचे कितली की ब्राह्मणान तांगेले कासोचें ऐश्वर्य पुराय बुयन तो पूर्ण दवरलें की मागीर ಸ್ವಲ್ಪ जनान क्षत्रिय आयल्यांची राय येयल्यांची तांणी आमगेले ऐश्वर्य पुराय व्हरताचें म्हूण सांगून विंगड ब्राह्मणांक दान जावन दिलें की मागीर केलो जनान दिनी म्हूण ना दिला जाल्यार क्षत्रियांक तृप्ती जेल्वे तांगेले मस्त संपत आशिल्लें हें खंय की पुरी निप्पोन दवरनो बुयन तांणी पूर्ण दवरनो असो काम म्हूण सांगून एक ब्राह्मणाल घरा वतना घरा भितर तांणी कोंडून पळयलें खंय मस्त ऐश्वर्य मेळ्ळें खंय ब्राह्मण जावन असल मोस करचें म्हूण सांगून त्या ब्राह्मणांक मस्त निंद केले तांणी ब्राह्मणान पुरे क्षम मागली खंय चुकी जाली आमगेली चुकी जाली म्हूण तांकां कोपूर बनी त्या कोपा निमती तांतो थंय कोण आसाची बायल मनशकी चेडूंकी मंतारकी कसलेय विवेचन ना त्या आशिल्ल्या ब्राह्मणांक पुरे कातोर घालूं सुरू केलें गर्भिणी स्त्रियांकय तांणी सोणी हे ब्राह्मण पुरे वंचक हे ब्राह्मण वंश निर्वंश कोरका म्हूण म्हळ्यार त्या क्षत्रियाल इच्छशी ಸ್ವಲ್ಪ बैल मनशे तांगेले निमती चुकोन घेवन हिमवत पर्वता धांवल्यांची तांत भितर एकली पतिव्रता स्त्री आशिल्ली अशी जाल्यार एक पुनी चेडूं व्हरल्यार भृगुवंश व्हरता म्हूण सांगून
अन्य कसं म्हणल्यार आवगर बीण म्हण म्हळेल त्या क्षत्रियांक कळूनच न्हय म्हण म्हळेल खातीर तीन कसं केलें ती तितली शक्ती घे ती योग शक्ती कितली आशिल्ली म्हळ्यार त्या गर्भ तिणें ती गेले जांगे भितर वचे तशी केले काय अन्य ब्राह्मणी हे विशय कळ्ळे ही गर्भिणी आमगे लोट येयल्यार क्षत्रियान आमकां मारचे सहजची म्हूण सांगून तशीपणी आमी व्हरल्यार पुरो म्हूण सांगून क्षत्रियाले वचून त्या ब्राह्मणी तिगेल जांगे भितर चेरडा दवरून घेतला म्हूण सांगून सोडली भृगुवंशाचे एक एक भ्रूण वरून नज्ज म्हूण सांगून तांणी लेखला न्हय ते पतिव्रता स्त्रीला तांणी चिमकलीची पळयताची ती भारी एक नमने तेजस्वी जावन दिसतरस जाल्यार ती भिल्ली काय भिवन त्या वेळाक त्या भितर सुची चेरडा पळय ती कितली व्हडली योगिनी म्हूण पळय चेरडाक पडटा गर्भा दुखून जांगेन तूं घालका जाल्यार त्या जांगे आशिल्ले चेरडू तसल्यार त्या योगशक्ती आवसूले योगशक्ती ताका येवन नासता न्हय ते चेरडू अम्म हें माटा कडकडते हें माटा भित्ता अम्मा नानी बिवचनाचे मळकत जांगे सिगुळ न्हू त्या चेरडू भायर येयल भायर येवन तोग्गू पडली तोग्गू पडतना जितली तेजस्वी आशिल्ली म्हळ्यार तें तिक मार वयले सर्व क्षत्रियाल दोळ उजवाड पळोवचे जायना नशी तांकां दोळ पुरे दुख्ख सुरू जालें कशी म्हळ्यार 12 घंटे सुर्या पळयल्या बरी जालें ते चेरडा पळयतना कडेरी त्या कितली तेजस आशिल्ली म्हळ्यार त्या चेरडाक तितली क्षत्रियाला एक दोळ गेल्लो म्हणटाचे दोळ गेल्लो न्हय तांकां खंय वच्चें कसं वच्चें खंय चमकुचें कळतवें खंयची गोतना ना तिले जागेर आयल्याची त्या हिमवत पर्वता रानांतूची कितली किजन एकडे तेकडे वतना पांय चुकून नैंत पोणू पंडा पोणू कसं की सकट जावन कितली की जन तांकां दिसय ना खंय कसं करचें म्हूण सांगून तांणी भ्रांत जालींची पडतरसाची उडतरसाची कसं करता म्हूण कळना भारी दुख्ख जालें की तिगे लागींची मागूका क्षमा म्हूण सांगून तांणी तिगे लागीं ती कापोन सांगता खंय पळय आमकां कसले रितीरपणी आमकां दोळे येवचे तशें करी आमी हे कसले वायट कर्म करनाचे आमगेले देशा वताचे वोपास तूं चेडूं जाल्ला तुका ताजे खातीर पुत्रवती म्हळ्यार तुका गोत्तस एक पुत्रवती स्त्रीक आवसल दुखी कसं म्हूण कसो आमकां ते घरांत आवसन येसाची तांगेले तांकां दुख्ख जायना नशी आमकां रक्षण करी म्हूण म्हणटाची वोपास आमकां दोळे येवचे तशी करी म्हूण कडेरी ती बायल मनीशी तांकां पळय चेरडवानो म्हूण आपयत काय पळय म्हाका मार वयले मिगेल चेरडा दिश मार वयले छान्नी कोले बातक म्हूण म्हणलेले तिका मना येनी के चेडवानो म्हूण आपयत काय ताका म्हणल्यार ती अम्मा पळय सांगता काय हांव तुमगेलो दोळो वटचें तशी कर न्ही म्हाका तुमगेले वयर कसले कोप ना भृगुवंशाचे सर्व संतान नाश करका म्हूण तुमी लेखतना हें चेरडा तुमगेले वयर कोप येयले समजतलें हें चेरडाल निमती तुमगेले दृश्टी नाश जाला ताका म्हळ्यार त्या चेरडाक गोतस ताजी योगशक्तीन तेगेले वंशाचे पुरे जनाले नाश केला तुवें म्हणून गोतस मात्र न्ही एक भ्रूण सोणा म्हूण विनाश कर न्हू हे चेरडाक नाश करूं तुमी येयली म्हूण गोस वंशोद्धारा खातीर हे चेरडूपणी आसचो म्हूण हांव जांगेंत दवर न्हू 100 वर्स काल जांगेंत दवरून घेतला मिगेल गर्भ आसतनाची हें चेरडू वेदांग अध्ययन केला ताका तितली योगितवान चेरडू तें आतां ते चेरडाक खंय मन आसचें पुरो मिगे सगळे पुर्वजाल पळय हत्येक कारण जालो तूं म्हूण तेच्या तुमी म्हूण तेच्यान तुमकां हें चेरडू विनाश करता म्हूण जेव लेखला कितकी कसले जेवो ताजी दैवीक शक्तीन तुमगेले दोळे पुरे इंगून गेलेल्याची आतां तुमी मिगेले मागचे पशी त्या चेरडा लागींची माफी मागयाची तुमगेले प्रार्थनेन तेचे चेरडू संतुश्ट जावचे नज म्हूण कांय ना मॅम कडेरी ते पळयतना तांकां वय दिसलें ते चेरडाक नाना प्रकार स्तोत्र करून आमकां राख 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 आमगेले विशयान तूं संतुश्ट जातो म्हणून तांणी मागून घेतली ती तशी ते चेरडाल काणी पयच्या दिसाक पळोवया आजी सांगील सर्वै परमात्माल्या गुरुंगेल चरणारविंदा समर्पण करता कायेन वाचा मनसेंद्रियर्वा बुद्ध्यात्मना मा प्रकृतेः स्वभावात् करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायेति समर्पयामि श्रीहरिकृष्णार्पणमस्तु नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता।